तमाशा रसिकांना प्रथमता मानाचा मुद्रा. आमच्या पार्टीतून सादर झालेली गणगवळण तिला आपण शांततेने आश्रय दिला. ज्याप्रमाणे त्या भगवंताच्या दारामध्ये निर्माण झालेली दया क्षमा शांती तशा आमच्या सुद्धा तमाशाच्या 3 पद्धती आहेत. गणगवळण, काही हिंदी मराठी गाणी आणि सुंदर असं होणारं भगनाट्य. तेव्हा पार्टीतून सादर झालेली गणगवळण इथून पण काही हिंदी मराठी गाणी होतील आणि सुंदर असं भगनाट्य ह्या पार्टीतून सादर होईल. गावची यात्रा जवळ आणि यात्रेचं नियोजन करण्यासाठी गावच्या चावडीवरती उभा आहे. माझ्या जीवाचे जिवलग मित्र बोलून यात्रेचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं याचा आपण विचार केला पाहिजे. हो संदीप. हो नमस्कार नमस्कार. आई बाबा गावामध्ये उरूस आहे. हो. तरुण मुलाच्या मनाचं समाधान झालं पाहिजे. हा. वयस्कर माणसाच्या पगारामध्ये माप पडलं पाहिजे. याच्याकरता सुंदर असा तमाशा आणायचा. असं ती जबाबदारी हा तरुण पुढारी तुम्ही हा आम्ही तुमच्यावरती सोपवतो आहे. बर, म्हणजे तमाशा ठरवणं किंवा तमाशा आणाय जाणं हे फक्त तरुण पिढीकडे ढकललं. आपण गावच्या वर्गणीचा विषय कोण करणार त्याची काळजी तुम्ही करू नका. म्हणजे वर्गणीचा आम्ही बघतो. तमाशाचं नियोजन तुम्ही करा. असं ना. गल्लीतले तरुण पुढारी बोलवा आणि तमाशाचं नियोजन तुम्ही करा असं म्हणता ना. ठीक आहे, लागा. चालतंय. तुम्ही लागा वर्गणीला, तर आम्ही लागू पुढच्या नियोजनाला. मोठे वर्गणी द्यायला पुढे नानासाहेब. बर बर, ना व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. हो नक्की 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 होईल. गावची यात्रा जवळ आहे. आता भिसे मामाने सांगितलं की आम्ही वर्गणी गोळा करतोय, तेव्हा तरुण 5 मित्रमंडळी 5 पंच बोलवा आणि लगेच तमाशा ठरवण्याचं नियोजन करा. अहो पण मी आता एकट्यानं जाणं काय शक्य आहे का? तेव्हा आमचे जीवाचे जीवलग मित्र भास्कर सदागळे यांना आवाज देतो आणि लगेच पुढील नियोजन करतो. ओ भास्कर सदागळे. ओ राम राम. कवा सुटला सा? काय जेलमध्ये होतोय? घरात ना कवा सुटला? काल रात्री मुक्कामला चालतोय. आई वडील आहेत का व्यवस्थित? हाय व्यवस्थित आहे. आई कुणाकडे असते आता? आता बारतेकडा अरे सांभाळाय कुणाकडे असते? आता माझ्या भावाची भांडणं झाली. अहो होय की. म्हणून म्हटलं नाही, नाही, आई आता माझ्याकडेच असते. तो ठेवलीस ती बरं झालं. म्हणजे खाय प्यायला जेवणा खाण्याला म्हणा की. तुझ्याकडे चांगला असते रे. त्या तो आपल्याकडे काय दारू पिऊन फिरते, त्याच्याकडे काय मिळणार आहे? हे तर आहेच. हा. कसं काय? गावची यात्रा जवळ आहे आणि यात्रेसाठी एखादा छोटा मोठा तमाशा आणणं गरजेचं आहे. तुला काय अकराचा भाग आहे? का? आज तमाशाला ठरवायचं जायचं. हा. तो तमाशा आणायचा कुणाचा? आता तमाशा आणायचा कोणाचा हे काय येडा झालाय. येणा झाला? हा? म्हणजे त्याला बोलण्यात काही अर्थच नाही. डोकं फिरलं त्याचं. खाऊ? अरे दगड मारत फिरतोय हाटल्यातलं कोणाचं बी काचा फोडतोय, भज उचलतोय, लाडू उचलतोय. अहो तरीच काल हाटल्यात बघितलं, भज्याचा कागद असतो का त्यातलं भजी खाल्ल्यात, मिरच्या खाल्ल्या त्या आणि राहिलेल्या कागदाला तोंड पुसलंय त्यानं. हा? हा? राहिलेल्या कागदाला भज्याच्या कागदाला तोंड पुसलंय. काय सांगतोय? मग काय, त्यामुळे ते खरंच वेडं झाले. बर आता तुम्हाला खरं सांगू का, जरी किती जरी तो वेडा झाला असेल त्याचं नेमकं वेडं होण्याचं कारण काय आहे हे आपण मित्रमंडळीने विचार आगर नागच करायला बोल. असं करू का? ओ आगर नागच काय? नमस्कार. राम राम. काय भानगड आहे? भानगड कशाच्या? व गावची यात्रा जवळ आली. बर मग एखादा छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे. पण त्यातल्या त्यात आता आपण जमलो 3 जण, पण आता बजरंग वाघ मारित का नाही? अहो ते म्हणे येडं झालंय का? हीच कारण माहित नाही. मग त्याला बोलवून ती चौकशी केली पाहिजे किंवा त्याला सुधरवला पाहिजे. थोडंफार नेमकं येडं डोक्यावर परिणाम झालाय का काय झाले तेच त्याला विचारलं पाहिजे. नाही पण त्याला शहाणे केलं पाहिजे. हा. समजावून 4 गोष्टी सांगितल्या पाहिजे. ते आपल्याशिवाय कोण करणार आहे? बोलू द्या बजरंगला. देव का बोलू का? काय बोलवायचं काय काम? का? त्याला बोलवायचं नाही काय नाही. आता त्याच्या संग जो कोण पहिल्यांदा बोला हा त्याच्या नामा करतो. म्हणजे ते नामागडची काय भानगड आहे? शपथ आहे. असं का? शपथ जो आहे कोण रे. त्याच्या संग बोला हा त्याच्या नामा करतो. बघा, बोलायचं नाही त्याच्याबरोबर. हा आपण सगळ्यांनी शब्द पाळायचा. पहिले नाही हा आला तर त्याच्या संग बोलायचं बोलायचंच नाही. एवढंच काम करायचं. म्हणजे त्याला कळेल हा. ही माझी मित्र म्हणजे माझ्या बरोबर बोलत का नाही? त्याचं काहीतरी काय असलं पाहिजे. आहे का नाही? म्हणजे त्याला कळलं आणि मग त्याला चांगल्या मार्गाला आपण लावायचं. मग आता त्याला बोलवण्यापेक्षा आपण हाईतच पारावर बसू. हा. हा ठीक आहे. चला बसू. बस. नमस्कार मंडळी. राम राम. माणूस माणसात नोटायला 3 गोष्टी येत्या. त्या म्हणजे कोणत्या? तुम्ही आता कळालेच. तुम्ही काय केले त्याच्यावरून मला कळालं. पण तरी पण असू द्या, दारू पिणारा माणूस कधी कुठं वक्कल सांगणार नाही.
गांजा वाढणारा माणूस कधी कुठं भक्कल, तंबाखू खाणारा माणूस कधी कुठं थुकल, आणि रंडीबाजी करणारा माणूस कधी प्राणाला मोकल, हे सांगता येणार नाही. माझ्या अवस्था तीच झालेली आहे. पण मित्रांनो, या जगात माणूस म्हणून जर माणसानं जगायचं असेल तर या जगात श्रेष्ठ नाते एक आहे, तुम्हाला माहित नाही, मित्रत्वाचं. माझ्या जीवाचे जीवलेक मित्र मला दुरावले गेले, याच फार मला दुःख आहे. ऐ, फार मोठं दुःख आहे. आता माझ्याशी बोलत नाही, पण आपण त्यांना शरण गेल्यावर मरण देत बी नाही. जातो त्यांना भेटतो, आपण त्यांना बोलल्यावर काय मला करत नाही. आलाय बरं का सावधराव, माझ्या जीवाचा जीवलेक मित्र संदीप खर जीवात भावाचा मित्र आहे. संदीप भास्करराव, तुम्हाला माहित आहे का, अहो गेल्या साली पाऊस पाणी चांगला झाला. पाऊस पाणी चांगला झाला, एक नंबर शेतीची अशी पिकवली. अहो 2 एकरात लावली मी वांगी, आणि चमत्कार असा झाला, त्या वांग्याच्या झाडाला लागली लाल भडक टमाटर. तुझ्या 70 पिढीत कोणी जमीन केली आहे का? यायला तुझ्या वांगी लावली टमाटर आलं. वांगी लावली टमाटर. संदीप माझ्या बरोबर बोलत नाही, पण माझ्या जीवा भावाचा मित्र, जगात नाव कमावलं, अंधश्रद्धेचा कार्यकर्ता भास्कर सदाकाळी सावर्डेकर. तो माझ्यासोबत बोलला. हो सावर्डेकर, अरे 70 किलो ऊस पेरला. हा 70 किलो, पण आला किती? 70 टन. अरे टरका चालू आहे माझ्या. मला काही कमी नाही, पैशाला कमी नाही, मुलाबाळाला कमी नाही. 10-15 पोरं काढली. आता मनुका लावायला म्हणतोय. मनुका असला कार्यकर्ता आहे बघा. पण जन्माला तमाशा सृष्टीत नाव कमवून दिलं असा अभिनय सम्राट मास्टर राम उर्फ आगर नागसकर माझ्या जीवा भावाचा मित्र आहे. मी बाहेर गेलेलो आहे, मला कुठेतरी मार्गाला लावल, पण तो बी येणार नाही, लय बाजिंद आहे. पण त्याला कसा फसवायचा माझ्यापाशी पावर आहे. बजरंग आलाय बर का, आगर नागसकर बजरंग आलाय. मी शपथ घातल्या का नाही, जो कोण पहिल्यांदा बोलेल त्याच्या नामा करतो. बोलायचं नाही तुम्ही. भास्कर, यंदा शाळू चांगला पिकला. हा सांगताय काय? मग काय, पाऊस हा पडला 1 नंबर शाळू झालाय. हा 50 पोती शिमेट झालं. आगर बी मस्ती झालाय बरं. तुम्ही ह्याच्या अवलादीत आहे, एका डब्यात अवलाद आहे. हे म्हणते वांगी फिरली टमाटर आलं, आणि तुला शाळू पेरलं सिमेंट आलं. हे अरे माझं- नाही, सिमेंटची पोती 50 भरल्याची. हे असं बोंबली की पहिल्यांदा सिमेंटच्या पोत्यात शाळा भरलं. भास्कर, ए भास्कर, तुझ्या घरात वाईट घडलं. मी सांगून येतो, ऐकून ये भास्कर. तुझ्या दारात तोबा गर्दी. तेव्हा काय नवं शपथ. ए भास्कर, घरात काय तरी भानगड झाल्या. अरे माझ्या घरात काय नवा ध्यानात आहे नवा. बजरंग काय झालं? नको रे भास्कर, मला तुझं वाईट वाटलं. तुझं एकुलते पोरग पोरानं काय नाही केलं. पोराला काय झालं नाही, मग गाबडाला का गाबड तुझ्या पोरानं बेकार झालं. अशी तोबा करते. अरे काय बलात्कार केला काय पोरानं? काय केलं काय? तुझ्या पोरानं सायकल पंक्चर केली.